हे जर शेड्यूल आपण कार्बनचं वापरलं कांद्याला तर कांद्याची टिकवण क्षमता वाढेल का? टिकवण क्षमता वाढेल, मेन म्हणजे कांद्यातलं गर वाढेल, जे नुकसानीचं प्रमाण आपण म्हणतो ते होणार नाही, सडणार नाही. सडणार नाही प्रमाण. आज जर बघितलं तर दिवसांदिवस बाजारभाव आहे बाजार भाव डाऊन होत आहे आणि माल पण टिकत नाही. माल टिकत नाही. सर्वात आता शेतकऱ्याला जेव्हा पाहिजे तेव्हा तो विकू शकत नाही, पण माल ज्यावेळेस खराब व्हायला तर त्याचाही नाईलाज असतो, खर्च केलेला असतो, पण तो आहे त्या भावामध्ये विकून टाकतो. तिथं शेतकऱ्याचा नाईलाज असतो ना. म्हणजे कार्बन वापरल्यानंतर टिकवण क्षमता वाढणार आहे. काय होईल, कांद्यातला गर वाढल. घर वाढ गर वाढला म्हणजे तो त्याची टिकवण क्षमता वाढते ना थोडी. म्हणजे वाटेल तेव्हा विकू शकतो कांदा. किपिंग क्वालिटी म्हणतो आपण त्याला, ते एकदम चांगली होती त्याची. आणि रासायनिक मध्ये सध्या काय काय समस्या राहिल्या? रासायनिक मध्ये काय होतं, कांदा थोडस जरी वातावरणामध्ये बदल झाला 100% तुमचा कांदा लागणारच आहे. आता उन्हाळा कांद्याचं बोलतोय मी, बरोबर. तो लागतो 100% कांदा. आता आमचं स्वतःचा मागं रासायनिक होता, लागून गेला, नाईलाज होता त्याला. हो ना. थोडं जरी उष्णता येईल, काय आलं, थोडीशी किपिंग क्वालिटी चांगली असेल ना, तेव्हा थोडं आपण म्हणतो ना कांद्यामध्ये थोडा दम मारतो तो. बरोबर. जेव्हा पाहिजे तेव्हा आपण विकू शकतो असं. अच्छा, म्हणजे आता तुम्ही आज निवांत एकदम हो, निवांत एकदम. समाधानी का आज? समाधानी आहे ना. 100%. हो, पिवळेपणा खूप होता. पिवळापणा खूप होता का अगोदर? मग त्याच्यासाठी काय केलं तुम्ही? ग्रीन शील्ड. ग्रीन शील्ड झालं, तुमचं ऑर्गॅनिक कार्बन झालं, त्याचं दाट स्प्रे सिनर्जी एकदम ब्लोअरने स्प्रे केला, त्यानंतर भरून दिलं ते, भरून दिलं. त्यामुळे तिने पटकन पिकअप घेतला. अच्छा, आता तुम्ही तुमचा आपण जर म्हणजे व्यवसाय बघितला तर तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट आहे बरोबर ना? हो, सीए व्यवसायाने, तरी तुम्हाला शेतीची आवड आहे. शेती आता वडिलोपार्जित म्हटल्यानंतर ती आवड असेल. आपण शेतीमधूनच सर्व झालं ना आपलं शिक्षण. या वर्षी काय बदल आहे? यावर्षी चांगलं आहे ना, त्याची स्टम्प स्ट्रॉंग आहे, त्याचा ग्रीनरी चांगली आहे, मरचं प्रमाण नाहीच आहे. आता इथं जर बघितलं तर आपण बघू शकतो बरोबर ना, एकदम म्हणजे एकसारखी वाढ आहे. आणि व्हाईट रूट एकदम चांगली आहे. आणि हे पूर्ण खडक आहे, म्हणजे नवीन क्षेत्र तयार केलं आम्ही, पूर्ण दगडामध्ये. फक्त आपण म्हणतो ना मुरमाड जमीन एकदम, बरोबर. मुरमाड जमिनीमध्ये एकदम चांगलं होऊन गेलं. म्हणजे तुम्ही सहज निर्णय घेतला की या वर्षी करून पाहू इथं? नाही, आता अशी पण जमीन वाया जाणार होती ना, पडील राहणार होती. बरोबर आहे. म्हणजे त्याचा रिझल्ट पण मिळाला नाही, रिझल्ट मिळाला ना. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना जे कांदे लावणार आहे किंवा उळ्यांचं नियोजन करणार आहे त्या शेतकऱ्यांना? नाही, त्यांनी 100% मी तर म्हणतो सुरुवातीपासून त्याला चांगलं ऑर्गॅनिक कार्बन चोळून घ्या, त्याला चांगलं त्याला सुकू द्या पहिले थोडंसं, सुकल्यानंतर मग टाका उळं तुम्ही. त्याचे जर्मिनेशन पॉवर एकदम चांगली होती. त्याच्यामुळे भले तुम्ही एखादं जैविक बुरशी ट्रायको म्हणा, ट्रायको वगैरे तुम्ही ऍडिशन करू शकता त्याच्यामध्ये, करू शकता. अजून त्याचे बेस्ट रिझल्ट मिळतात. अच्छा, आता मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही कांदे लावणार नियोजन करणार आहे त्यावेळेस निश्चित फायदा होणार आपल्याला. 100%. आम्ही तर कांद्याला ते म्हणजे डायरेक्ट टप उडून डायरेक्ट हे करणार, त्याची ऑर्गॅनिक कार्बनची पाणी करून त्याच्यामध्ये मुळं केले ना, मुळी लवकर येऊन जाते लगेच त्याची, म्हणजे उगवण काय त्याला फास्ट ग्रोथ होते लगेच. फास्ट ग्रोथ होते. आता इथं जर बघितलं आपण पांढरी मुळी कशी आहे, हे काय इथं बघू शकतो आपण, खडक आहे एकदम बरोबर ना? एकदम खडकामध्ये येते, म्हणजे एकदम सफेद आहे एकदम. हो, म्हणजे जर्मिनेशन रेट एकदम चांगला भेटलेला आहे हो, आपल्याला. जर्मिनेशनचा विशेष नाही, एकदम एक नंबर. आता मागं जर बघितलं तर इकडे पण बघू शकतो आपण एकसारखी वाढ आहे. हो. आपलं नाव सांगा. सुदर्शन दौलतराव उशीर, मुक्काम पोस्ट खडजाम, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. अच्छा, आता एवढ्या क्षेत्राला किती लागला असेल तुम्हाला? मी 2 लिटर वापरले फक्त. 2 लिटर मध्ये म्हणजे 2 लिटर पण पूर्ण लागलं नाही मला. हा ना? अजून ते घरी अर्धा लिटर पडले असेल ते. म्हणजे 1 लिटर लागले. हो, माझ्या मते 200-300 मिली मला उळ्याला सोडायला लागलं पूर्ण कांद्याच्या बियाला. त्यानंतर स्प्रेला लागलं. स्प्रे पण आता याचा फक्त पहिले शिगारणीच करत होतो, नंतर फक्त ज्यावेळेस ब्लोअरने केला, पिस्टनने स्प्रे केला, त्यावेळेस थोडं जास्त लागलं. आता उळे लावताना शेतकऱ्यांचे बरेच स्प्रे होऊन जातात बरोबर ना? पिवळापणा घालवण्यासाठी किंवा मर रोगीसाठी, बरोबर ना? तुमचा स्प्रेचा खर्च कमी झाला का? स्प्रे अवयाला 2-3 स्प्रे असेल माझ्या मते फक्त 60 दिवसामध्ये. 60 दिवसामध्ये. पहिले काय आपण एक बुरशीनाशक घेतलं, अर्थात त्याला काय होतं, ज्यावेळेस खालून स्ट्रॉंग झाडामध्येच डायरेक्ट रोगप्रतिकारक शक्ती तयार होती ना, त्याच्यामुळे त्याला एवढं फार वरती खर्च करण्याची गरज नाही पडत. स्प्रेची म्हणा, आपला वेळ पण वाचतो, सगळ्या गोष्टी आता खर्च वाचतो. आता इथून पुढे तुम्ही 100% सर्व पिकांना वापरणार? हो, वापरतो. शेती किती आहे सर आपल्याला? 6-7 एकर आहेत. 6-7 एकर आहे. काय काय लावले सध्या शेतामध्ये? द्राक्ष बाग आहे, सोयाबीन आहे, मका आहे, कांदे करतो आपण. म्हणजे यावर्षी रिझल्ट तुम्हाला ऑर्गॅनिक कार्बनचा एकदम चांगला? हो, चांगला बेस्ट आहे. बेस्ट वापरलं पाहिजे का सर? 100% वापरलं पाहिजे.
आपल्याला केमिकल मुक्त शेती करायचं असेल 100% यूज केलाच पाहिजे त्याचा. आता हे क्षेत्र किती आहे उळ्याचं आता एक तरी? 5-6 गुंठे असेल हे. 5-6 गुंठे. आता किती दिवसाचा उळं झाले? आता हे 60 दिवस झाले. अच्छा. कोणती व्हरायटी कोणती? आपले लाल कांदे. लाल कांदे. किती दिवसात झाले बोलले? 60 दिवसात झाले, 2 महिने. आता आज जर बघितलं तर प्रमुख समस्या काय येते ज्यावेळेस उळे शेतकरी नियोजन करतो उळे लावण्याचं? मर रोगची जास्त समस्या आहे सुळ्यामध्ये. त्यानंतर मेचर तर तेच आहे. बरं, आणि पिवळा पडतो पिवळा लवकर. पडतो लवकर. म्हणजे जे स्टोरेज व्हायला पाहिजे ग्रीनरी हो, ग्रीनरी फार ती कमी तयार असते. होत नाही. आता इथं जर बघितलं आपण अल्ट्रावाईड मध्ये तर एकदम हिरवागार दिसते हो, एकदम तुमची. ग्रीन आहे ना इथे. बरोबर ना? हो. तर याला काय काय घेतलं याला आपण सुरुवातीला उळं टाकताना आहे ना, हम्म. म्हणजे कांद्याचं बी टाकताना त्याला ऑर्गॅनिक कार्बन पूर्ण चोळून घेतलं त्याला. बर. थोडं सुकून दिलं, नंतर टाकून दिलं. अच्छा. आणि त्याच्या फवारणीचा कंटिन्यू चालू होता. उळं टाकल्यानंतर थोडंसं ज्यावेळेस असं 7-8 दिवसानंतर आहे ना, उगवून आलं त्यानंतर ऑर्गॅनिक कार्बन आणि तुमचं सिनर्जी वगैरे त्याच्या असा दाट स्प्रे दिला. दाट स्प्रे घेतला. आज जर बघितलं तर बरेच शेतकऱ्यांचे उळे खराब होऊन गेले, बरोबर ना? नाही, ऑर्गॅनिक कार्बन काय जर्मिनेशन पॉवर त्याची एकदम स्ट्रॉंग होऊन गेली. त्याच्यामुळे मर रोगाची काही समस्या राहिली त्याच्यामध्ये. आपण जर उभं राहून बघितलं तर आता बघू शकतो दाखवू ना आपण, बरोबर? शेतकऱ्यांना काय काय दिसतं ते. म्हणजे हे बघा सर्व दगडची, बरोबर? आणि बघू शकतो आपण प्लॉट पूर्ण मुरमाड क्षेत्र आहे हे, आणि आता जस्ट तयार केलंय. जस्ट तयार केले. आता तुम्ही तिथे पाठीमागं तयार करून ठेवले, प्लांटेशन बरोबर? तयारी आता ते. तिथे लागवड करणार आहे. हो. अच्छा. आणि इकडे जर बघितलं तर इकडे दुसरं म्हणजे आपलाच आहे तो छोटं पण. रोप आहे ते. छोटं दुसरा रोप प्लॉट दुसऱ्या प्लॉटसाठी. अच्छा, चालेल त्याला चालेल. आपण यूज केलंय आपण ते सर्व. केलंय ना यूज? चालेल चालेल, धन्यवाद सर. ठीक आहे.